नमस्कार मंडळी, आज बनवूयात एक वेगळ्या प्रकारची भाजी. तर इथे मस्त असं मिक्स भाजी बनवायची आहे आपल्याला. तर भाजीला काही नसेल किंवा आपल्याला असं वेगळं काहीतरी युनिक खायचं असेल तर ही रेसिपी तुम्ही नक्की एकदा ट्राय करून घ्या. तर मी इथे मस्त असं शिमला मिरची, परत टोमॅटो, आलू आणि कांदा कट करून घेतलेला आहे. परत त्यानंतर एका कढईमध्ये 2-3 चम्मच तेल, त्यामध्ये जिरे तडतडल्यानंतर मस्त असं आपल्याला इथे कढीपत्ता ॲड करून त्यामध्ये कांदा लसूण पेस्ट घालून छान असं फ्राय करून घ्यायचं आहे. त्यानंतर थोडीशी चिमटभर हळद, आपलं हिंग आणि कट केलेला बारीक कांदा, परत टोमॅटोला छान असं फ्राय करून घ्या. 1-2 मिनिटे फ्राय करून झाल्यानंतर आपल्याला इथे कट केलेला आलू आणि शिमला मिरची ॲड करून त्याला पण असं मस्त 2 मिनिटासाठी परतून घ्यायचं आहे, त्यामधलं पाणी जाईपर्यंत. त्यानंतर इथं मस्त असं मी सुके मसाले काही ॲड केलेले आहेत. तर त्यामध्ये आहे लाल तिखट 2 चमच, परत थोडीशी हळद आणि कांदा लसूण मसाला म्हणजेच गोडा मसाला आणि हळद थोडीशी, चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे. तुम्ही बघू शकता मस्त इथे दिसत आहे छान भाजी. तर त्यानंतर थोडंसं आपल्याला लागेल तसं पाणी घालायचं आहे यामध्ये. त्यानंतर एक उकळी काढून घेतल्यानंतर आपल्याला इथे मस्त असं मोठं शेंगदाण्याचं कूट आणि कारळाची चटणी ॲड करायची आहे. कारळाची चटणीची रेसिपी मी लवकरच टाकणार आहे. त्यामध्ये कसुरी मेथी टाकायची आहे. ही रेसिपी तुम्ही मस्त असं पटकन 5 मिनिटात बनवू शकता. रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूयात अशा नवनवीन एपिसोडमध्ये, पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत थँक्यू.